नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3 पेपर 2 विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी याची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 सोडवणार आहोत. यामध्ये 75 मार्क हे 150 गुण अशी ही प्रश्नपत्रिका असते. एका प्रश्नाला 2 मार्क. पहिला विभाग असतो इंग्रजी आणि 1 ते 25 हे प्रश्न हे इंग्रजी विषयाचे असतात. चला तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स? खालील शब्दांचा योग्य वर्णानुक्रम कोणता? ह्या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला वर्णानुक्रम लावायचा असतो. म्हणजे ABCD नुसार अल्फाबेट नुसार आपल्याला ते शब्द लावायचे असतात. पहा, पहिला आहे ब, ॲट, बॅट. ए झालं, तिन्ही पण अक्षरात बी आहे. मग आपल्याला पहिला शब्द निवडताना एचा, दुसऱ्या अक्षर पण एच आहे, सेम आहे. मग आपण तिसऱ्या लेटर वरून आपण काय करणार आहोत, त्याचा क्रम ठरवणार आहोत. ABCD हा पहिला येईल कारण डी पहिला येतो. EFG नंतर दुसरा हा येईल आणि तिसरा हा येईल, परंतु इथं तो क्रम दिलेला नाही. परत दुसरा म्हणजे हा क्रम येणार नाही. दुसरा M तिन्ही अक्षरा स्पेलिंग मध्ये शब्दांमध्ये यम आहे फर्स्ट लेटर. दुसरा आहे ए. आता आपल्याला दुसरा लेटर पण सेम आहे. मग तिसऱ्या लेटर वरून आपल्याला ते कम्पेअर करावं लागेल. मग इथं ABCDEFGHIJKLMN. एन पहिला येतो म्हणजे हा पहिला येईल. MNOP हे 2 नंबरला पाहिजे होतं. हा शब्द 3 नंबरला आहे म्हणून ही पण क्रम चुकीचा आहे. पुढे आहे, तिन्ही पण अक्षरामध्ये पहिलं लेटर हे ई आहे, परंतु दुसरे लेटर हे डिफरंट आहेत, चेंज आहेत, त्याच्यात बदल आहे. पहा, ABCD नुसार आपल्याला ABCD बोलायची आणि मग त्याच्यावरून ते अक्षर ठरवायचे. ए म्हणजे पहिलाच ए 2 नंबरला, इथे ह्या शब्दामध्ये 2 नंबरला ए आहे. मग हे हा शब्द पहिला येईल. नंतर BCD, परंतु हा शब्द शेवटी दिलाय, हा पहिला द्यायला पाहिजे होता, म्हणजे हा पण क्रम चुकलेला आहे. पुढे आहे, पुढच्या तिन्ही पण वर्ड्स मध्ये पहिलं लेटर हे सी आहे, दुसरं लेटर 2 याच्यामध्ये सेम आहे, परंतु तिसऱ्या याच्यात चेंज आहे. तर मग आपण हे वर्ड वर्णानुक्रमे लावून घेऊ. पहिलं लेटर सेम आहे, मग दुसऱ्या लेटरला आपण कम्पेअर करणार आहोत. ए. इथे दोन्ही पण ठिकाणी ए आहे. मग याच्यामधले कोणता शब्द आधी येईल ते मग आपण ABCD बोलून ठरवू शकतो. पहा, ABCDEFGHIJKLMNOP. पी पहिला येतो, पी आणि टी मध्ये, म्हणून हे 1 नंबर. नंतर हा 2 नंबर आणि शेवटी यूचा, हे दोन्ही 2 नंबरला अक्षर सारखे होते म्हणून 1 नंबर 2 नंबर आपण त्याचा काढला आणि हे 3 नंबर, म्हणजे हा क्रम बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न दुसरा. हे चित्र दिलंय, त्यावरून आपल्याला क्वेश्चन दिलाय. चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राकरता योग्य क्रियावाचक शब्द निवडा. म्हणजे तो काय करतोय, तो खेळतोय. मग आपण काय येईल इथं, टू ड्रिंक येणार नाही, टू स्लीप येणार नाही, टू रन येणार नाही, टू प्ले तो खेळतोय, म्हणजे काय येईल, पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न आहे,
नेम एक चित्र दिलंय आणि त्याच्यावरून सांगितले नेम द पिक्चर ऑफ द गिवन व्हेइकल्स. दिलेल्या वाहनाचे नाव सांगा. हे काय आहे? मोटारसायकल, स्कूटर, बायसिकल का कार? ही आहे मोटार सायकल. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न 4. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट. खालील पर्यायातील यमक न जुळणारा शब्द निवडा. पहा, याच्यामध्ये मेक, टेक, वेक आणि फॉल्स हे 3 अक्षरां यमक जुळणारे शब्द आहेत. हे म्हणजे उच्चार सारखे आहेत. पहिलंच लेटर चेंज आहे, परंतु हा फॉल्स हा पूर्ण शब्द वेगळा आहे, म्हणून हा गटात न बसणारा शब्द आहे. 4. पुढे आहे प्रश्न 5. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट. हे फॉल्स. 5वा प्रश्न फाइंड द करेक्ट आर्टिकल फॉर द फॉलोइंग वर्ड. आणि शब्दाकरता योग्य उपपद शोधा. पहा, शब्द आहे एग, EGG. ज्यावेळेस शब्दाचा स्पेलिंगचा पहिलं लेटर हे A, I, O आणि U असतं, त्यावेळेस त्याला an आर्टिकल लागतं. आणि हे सोडून बाकीचे दुसरे कोणतेही लेटर असतील त्यावेळेस ऑदर साठी A असतं. इथे आपला ह्या शब्दाचा पहिलं लेटर आहे E, म्हणून ह्या शब्दाला लागेल an egg. पहा, egg, an egg. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 6. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे? आय नीड युअर पेन. हे येणार नाही. क्लोज द डोअर येणार नाही. गिव्ह युअर पेन हे पण येणार नाही. कॅन यू गिव्ह युअर पेन प्लीज. ज्यावेळेस आपण विनंती करतोय, विनंती कोणत्या शब्दाने दर्शवली जाते? प्लीज. कृपया मला तुझा पेन देतो का, असा याचा अर्थ होतो. प्लीज म्हणजे कृपया. प्लीज वरून विनंती समजते. पर्याय क्रमांक 4 बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 7. इट फील्स इन द स्काय बट इट इज नॉट अ बर्ड. पीपल एन्जॉय प्लेइंग विथ इट. व्हॉट इज दॅट. तो आकाशात उडतो पण पक्षी नाही. त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात. तो कोण आहे? एरोप्लेन, काईट, क्लाउड आणि इयर. यामध्ये एरोप्लेन म्हणजे तो आकाशात उडतो. कोण आकाशात पण तो पक्षी नाही. त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात. लोक आकाशात उडवतात आणि त्याच्याशी खेळतात, म्हणजे ते काय आहे? काईट, पतंग. मग पर्याय क्रमांक 1 आहे ओनली सी. 2 आहे ओनली बी करेक्ट. 3 आहे ओनली डी करेक्ट. आणि 4 आहे ओनली ए अँड बी करेक्ट. ए येणार नाही, कारण एरोप्लेन तो आकाशात उडतो पक्षी नाही. त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात. पहा, ते आकाशात उडवतात आणि लोक त्याच्याशी खेळतात, म्हणजे ते आहे काईट. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8. विच ऑफ द फॉलोइंग साइन शो द राईट डायरेक्शन ऑन द रोड. खालीलपैकी कोणते चिन्ह रस्त्यावरील उजवी दिशा दर्शवते? खालीलपैकी कोणते चिन्ह रस्त्यावरील उजवी दिशा दर्शवते? उजवी दिशा म्हणजे जे चिन्ह उजव्या बाजूला जातं ते चिन्ह उजवी बाजू करतं. पहा, हे 2 भाग असतात. इकडच्या हाताने आपण लिहितो तो उजवा हात
म्हणजे ती उजवी बाजू आणि त्याच्या विरुद्ध हात असतो तो डावा हात असतो. आपल्याला उजवी दिशा विचारली. उजवी म्हणजे ही ज्याने आपण लिहितो त्या साईडला जर बाण जात असेल ती उजवी दिशा असते. मग त्या हाताने लिहितो आपण तीच दिशा ही आहे, जे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे 9वा प्रश्न. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग फ्रूट. खालील फळाचे योग्य स्पेलिंग निवडा. वॉटरमेलॉन. वॉटरमेलॉन म्हणजे कलिंगड. कलिंगडची स्पेलिंग आहे. मग पहिलं स्पेलिंग वॉटरमेलॉन असं हे स्पेलिंग आहे. 1 नंबरचं बरोबर आहे. प्रश्न 10वा. व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ पॅरोट. पोपटाचे राहण्याचे ठिकाण कोणते? पोपट जी झाडाची ढोली असते, झाडाला पाडलेलं छिद्र त्याला ढोली म्हणतो आपण. त्या ढोलीमध्ये पोपट राहत असतो आणि इंग्रजीत त्याला म्हणतात केज. पर्याय क्रमांक 3. 11वा प्रश्न. व्हॉट इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड कॅन नॉट. याचा आपल्याला शॉर्ट फॉर्म शोधायचा आहे. कॅनॉट या शब्दाचे योग्य संक्षिप्त रूप लिहा. कॅन आणि न दोघांचा न एक होतो आणि इथं स्वल्पविराम देऊन शेवटी टी म्हणजे हा कॅनॉट हा शॉर्टकट आहे कॅनॉटचा. कॅनॉट पर्याय क्रमांक 2. 12वा प्रश्न. चूज द वर्ड दॅट इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड गिवन बिलो. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध शब्दाचा अर्थाचा शब्द निवडा. पहा, शब्द आहे सेफ. सेफच्या ऑपोजिट वर्ड आहे, विरुद्धार्थी शब्द आहे सेफ, अनसेफ. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 14वा प्रश्न. विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ द फिलिंग्स. कोणता शब्द भावनांशी संबंधित नाही? पहा, इथं पहिला आहे हॅप्पी म्हणजे आनंदी, अँग्री म्हणजे रागवलेला आणि सॅड म्हणजे दुःखी आणि चौथा आहे नोज. ह्या सगळ्या भावना आहेत, परंतु नोज हा बॉडी पार्ट आहे, मग वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 नोज. 15वा प्रश्न. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग सेट्स आर नॉट द सेम. खालील संचापैकी कोणती अक्षरे सारखी नाहीत? पहा, जी जी, टी आर म्हणजे हे सेम नाहीत. जे जे हे सेम आहेत. डी एन एम हे सेम नाहीत. काय विचारले? खालील संचापैकी कोणती अक्षरे सारखी नाहीत? मग बी आणि डी ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. बी आणि डी पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून खालील घोषणा पूर्ण करा. गुड बुक्स आर युअर रिअल एनिमी येणार नाही. डिस्ट्रॉयर येणार नाही. फ्रेंड नोटबुक नाही येणार. फ्रेंड. गुड बुक आर युअर रिअल फ्रेंड्स. चांगली पुस्तकं हे तुमचे मित्र आहेत. 17वा प्रश्न. विच सब्जेक्ट डज द गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड. ही दिलेली बातमी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पहा, वाक्य आहे इंडिया विन द टी सिरीज विथ 3-0. म्हणजे भारताने काय जिंकलेली आहे? 3 सिरीज कितीने जिंकली आहे? 3-0 जिंकलेली आहे. म्हणजे ही न्यूज आहे, ही बातमी आहे, खेळा संबंधितली आहे, स्पोर्ट्स संबंधितली आहे. पहिला आहे एन्व्हायरमेंट येणार नाही, एंटरटेनमेंट येणार नाही, पॉलिटिक्स पण येणार नाही आणि हे आहे स्पोर्ट्स. ही बातमी आहे स्पोर्ट्स संबंधितली. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 18 and 19. रीड द फॉलोइंग
advertisement and answer the given question. खालील जाहिरात वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. 18वा प्रश्न, हाऊ मेनी डिस्काउंट इज गिवन इन साहिल मेडिकल स्टोअर. साहिल मेडिकल स्टोअर मध्ये किती सवलत आहे, हे त्याची जाहिरात आहे. त्याच्यामध्ये शॉर्टकट मध्ये त्यांनी त्या मेडिकलचे वैशिष्ट्य, नाव, देणारं डिस्काउंट इथं दिलेलं आहे. तेच विचारले आपल्याला, मेडिकल स्टोअर मध्ये किती सवलत आहे, 5%, 15%, 10% का 20%. इथे लिहिलंय 10% ऑफ, 10% ऑफ. म्हणजे किती ते आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. 19वा प्रश्न दिला आहे, इन विच सिटी साहिल मेडिकल स्टोअर इज लोकेटेड. याचा पत्ता दिलाय. त्यावेळेस आपल्याला साहिल मेडिकल स्टोअर कोणत्या शहरात आहे ते समजेल. पहा, सी विंग, अथर्व कॉम्प्लेक्स, लाल चौक, पुणे. कुठे आहे, कोणत्या शहरात आहे हे, तर पुणे. पर्याय क्रमांक 4. 20वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क इज नॉट यूज इन गिव्हन सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही. पहा इथं पहिला आहे ॲपॉस्ट्रॉफ. ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे हे वरचं दिलेलं असतं, याला ॲपॉस्ट्रॉफ असं म्हणतात. पुढचा आहे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, ते इथं दिलेलं नाहीये. फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम, तो दिलेला आहे. कॉमा, इथं कॉमा पण दिलेला आहे, वापरलेलं नाही, ते उद्गारवाचक चिन्ह. एक्सक्लेमेशन मार्क, पर्याय क्रमांक 2. पहा 21वा प्रश्न, हाऊ मेनी कॅपिटल लेटर शुड बी यूज इन गिव्हन सेंटेन्स. खालील वाक्यात किती शब्द कॅपिटल असावेत. पहा एक वाक्य दिलंय, त्याच्यात त्यांनी सांगितले किती शब्द कॅपिटल असायला हवे होते, परंतु ते नाहीयेत या वाक्यात. किती, मग मुंबई हे नाव आहे शहराचं, पुणे, नागपूर आणि नाशिक हे चारही शहराचे नाव आहेत. कोणतंही नाव लिहिताना आपण पहिलं लेटर हे कॅपिटल लिहितो, मग 1, 2, 3, 4. नंतर महाराष्ट्र हे पण नाव आहे, मग हे पण कॅपिटल पाहिजे. 5 म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 ठिकाणी हे पहिले लेटर हे कॅपिटल हवे होते. मग ते आहे 5. 5 म्हणजे 5, पर्याय क्रमांक 2. 22वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. पहा, ए सेड, हाय, हाऊ आर यू. ए म्हणतो, हाय, तू कसा आहे. बी काय उत्तर देणार, हो मी छान आहे, मी व्यवस्थित आहे. आय एम अ बी. हाऊ आर यूचं उत्तर आय एम अ बी, हे येणार नाही. आय एम 10 years old, हे पण येणार नाही. दुसरा, आय एम फाईन, मी व्यवस्थित आहे, मी चांगला आहे. पुढे आहे, आय लिव्ह इन लिटल हट, हे पण येणार नाही. मग काय येईल, आय एम फाईन. हाऊ आर यू, आय एम फाईन, पर्याय क्रमांक 3, मी व्यवस्थित आहे. पुढे आहे 23, विच ऑफ द फॉलोइंग ॲडजेक्टिव्ह इज करेक्ट. खालीलपैकी कोणते विशेषण योग्य आहे. ग्रीन स्काय हे चुकीचं आहे. ब्लॅक ट्री हे पण चुकीचं आहे, नसते. हंग्री स्टोन हे पण चुकीचं आहे. रेड बस हे करेक्ट आहे, हे बरोबर आहे. रेड बस हे विशेषण बरोबर आहे. 24वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ऑफ प्रेझेंट टेन्स. खालीलपैकी कोणते वाक्य वर्तमान काळातील आहे. पहिलं वाक्य, ही वॉज रायटिंग. ही वॉज रायटिंग, तो लिहित होता. दुसरा आहे, आय विल गो टू स्कूल, मी शाळेत जाईल, म्हणजे पुढे जाणार आहे, तो भविष्य काळ आहे. सी इट्स अ बनाना, ती केळे खात आहे, म्हणजे खात आहे म्हणजे आता ती क्रिया चालू आहे. पुढे आहे 4, वर्तमान काळ आहे हा 2 नंबरचा. 4 आहे, वी हॅड गॉन टू चायना. वी हॅड, हॅड म्हणजे भूतकाळ. मग पर्याय क्रमांक 2 हे वर्तमान काळातील वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2, ही इट्स अ बनाना, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे 25वा प्रश्न, विच मंथ कम
कम्स आफ्टर जुलै. जुलै महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो? तर जुलै नंतर येतं जुलै ऑगस्ट. ऑगस्ट AUGUST ऑगस्ट. पर्याय क्रमांक 2. आता आपण विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी याचे 25 प्रश्न पाहणार आहोत. मग 26 पासून 50 पर्यंत हे प्रश्न पहा. प्रश्न 26 ते 30 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. पहा इथे इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. याच्यामध्ये 26 ते 30 साठी सूचना दिल्यात. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. याच्याशी रिलेटेड असं पद आपल्याला शोधायचंय. याचा पहिल्याचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याची चौथ्याशी असा संबंध जुळलेला असतो. ते आपल्याला पर्यायातून तो पर्याय शोधायचा आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे. आडव्या लाईन आणि गोल. परत तो ह्या आडव्या लाईन ह्या उभ्या झाल्यात म्हणजे हे असं फिरलंय. परत याचा आहे. नंतर हे तिरक्या झाल्यात हे इकडून आणि मग पुढची लाईन ही इकडून. पर्याय क्रमांक 3. कारण मध्ये बाजूला 2 लाईन मध्ये गोल हे असंच आलेलं आहे. काही बदल नाही आतली रचना. ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे प्रश्न 27. मेघ जलद ढग पयोद. मेघ जलद ढग पयोद. पहा पुढे आहे 28वा प्रश्न. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश हे राज्याचे नाव आहेत. पुढे आहे पंजाब, पुणे, गांधीनगर आणि मुंबई. याच्यामध्ये पंजाब हे राज्य आहे 1 नंबर. पर्याय क्रमांक 1. 29वा प्रश्न. 8, 48 आणि 24 आणि त्याच्याशी जुळलेलं आपल्याला पद ओळखायचे. दुसरी पुढची संख्या पहा. इथं 8, 48 आणि 24 मग याच्यामध्ये बसणार आहे बे 2 4, बे 3 6, बे 4 8. यामध्ये 8, 48 आणि 24 तर आपल्याला पुढचं पद हे आपल्याला 4 पर्यायातून शोधायचंय. पहा ह्या तिन्ही संख्या ह्या 8 ने भाग जाणाऱ्या आहेत. 8च्या पाड्यातल्या आहेत. 8 1 8, 8 45, 8 6 48, 8 3 24. याच्यातली अशी कोणती संख्या आहे का ती 8च्या पाड्यात आहे. 25 नाही, 27 नाही, 15 पण नाही. ती आहे 64. 8 8 64. पर्याय क्रमांक 30 आहे 1 27 64. मग आपल्याला विचारलंय पुढचं पद कोणतं असेल. तर पहा यामध्ये 1 27 आणि 64 आणि आपल्याला पुढचं पद आपल्याला शोधायचंय. पुढची संख्या शोधायची आहे. 1 चा घन आहे 1 म्हणजे 1 ची 3 वेळेस 1 गुणिले 1 गुणिले 1 अशी बेरीज गुणाकार केला तर त्याचं उत्तर 1 येतो. नंतर 3 चा घन आहे 27. 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27. 3 चा घन आहे 27. नंतर 4 4 चौक 16, 16 चौक 64. 4 चा घन आहे 64. तसंच आहे इथे 8. मग आपल्याला घन असणारी संख्या शोधायची आहे. 8 2 16 ही येणार नाही. 5 5 25 ही पण येणार नाही. 9 9 81. परंतु 2 ही 8 ही 2 चा घन आहे. 2 2 4, 4 2 8. मग पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पुढे आहे प्रश्न 31. एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 2, 8 बरोबर 3, 9 बरोबर 8 आणि 6 बरोबर 1 याप्रमाणे किमती घेतल्या तर 7 भागिले 6 वजा 8 गुणिले 9 बरोबर किती? पहा इथे काय दिले आपल्याला. ही आपली पदावली आहे. 7 भागिले 6 वजा 8 गुणिले 9.
ही आपल्याला पदावली दिलंय आणि ते विचारलंय हे बरोबर किती, परंतु आपल्याला 7 बरोबर 2 घ्यायचेत. 7च्या जागी आपल्याला 2 घ्यावे लागतील. नंतर 6च्या जागी आपल्याला 6 बरोबर 1 दिलाय म्हणजे 6च्या जागेवर आपल्याला चिन्ह तेच राहतील. 6च्या जागेवर 1 घ्यावा लागेल वजा 8. 8च्या जागी आपल्याला 3 घ्यायचंय गुणिले 9च्या जागी आपल्याला 0 घ्यायचं आहे. तर बरोबर किती? मग आपल्याला गुणाकार भागाकार ज्यावेळेस पदावली मध्ये येतात त्यावेळेस आपण भागाकार आधी करतो नंतर गुणाकार करतो. मग बे एके बे वजा 3 गुणिले 0 कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं 0. मग 2 वजा 0 बरोबर 2 उत्तर येईल 2. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे आहे 32वा प्रश्न. वरील इंग्रजी अक्षरमालेत सण हा शब्द तयार करण्यासाठी डाव्या बाजूने कितव्या क्रमांकाची अक्षरे घ्याल. डाव्या बाजूची त्यांनी सांगितलंय. पहा डाव्या बाजूची कितव्या घेणार तर पहा ही उजवी बाजू आहे इकडून, ही आहे डावी बाजू. सण हा शब्द तयार करण्यासाठी यस लागतो, मग यस आहे इथे. मग हे 5 अक्षर 10 15 नंतर 16 17 18 आणि 19. पहिलं अक्षर येईल 19, नंतर आहे यस यू 20 आणि 21 आणि एस यू एन. एन किती नंबरला आहे 10 5 पाजून 10 11 12 13 आणि 14. मग 19 21 आणि 14 असा हा क्रम राहणार. तो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये 19 21 आणि 11 पर्याय क्रमांक 2. 33वा प्रश्न आहे. शिक्षकाला चित्रकार म्हटले, चित्रकाराला लेखक म्हटले, लेखकाला पोलीस म्हटले, पोलिसाला नाटककार म्हटले, नाटककाराला कवी म्हटले तर चोराला कोण पकडेल? चोराला पकडतो पोलीस. मग पोलिसाला काय म्हटलंय? पोलिसाला इथं पोलीस म्हटलेलं नाही, पोलिसाला नाटककार म्हटले आहे. मग पोलिसाला पोलीस नाही म्हटलं, नाटककार म्हटलंय आणि चोराला तर पोलीस पकडतो. इथे पोलिसाला नाटककार म्हटले, मग नाटककार पोलिसाला चोराला पकडणार. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 34वा. पुढील मालिकेत चुकीचे पद ओळखा. पहा इथे आहे 24 12 18 16 आणि 42. यामध्ये आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे. पहा 24 आणि 12 याच्यामध्ये 12चा फरक आहे. नंतर 12 आणि 18 13 14 15 16 17 आणि 18 6चा फरक आहे. म्हणजे इथं 12 इथं 6 आणि इथं पाहिजे होतं 3चा फरक, परंतु इथं 2चाच फरक आहे 18 आणि 16 मध्ये. मग इथं हा 16 हे पद चुकीचे पद आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न 35वा. खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहे? पहा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृतीचं एकदम बारीक निरीक्षण करावं लागतं आणि इथे मोजावे लागतात. पहा 4 कोण आणि 4 बाजू म्हणजे चौकोन. म्हणजे हा 1 हा 1 हा 2 हा 3 हा 4 आणि परत हा झालेला 5 आणि हा एक 6. अशा प्रकारे 6 चौकोन. हा पण चौकोन आहे, हा पण चौकोन आहे. परत त्या दोन्हींचा मिळून एक झालेला तो चौकोन आहे आणि हा पण दोन्ही मिळून एक झालेला तो पण चौकोन आहे. मग अशा प्रकारे 6 चौकोन तयार झाले. प्रश्न 36 व 37 साठी सूचना. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. 36वा प्रश्न. बाजूच्या आकृतीत फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची संख्या फक्त आयतात असणाऱ्या अंकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत? फक्त वर्तुळात आहेत. किती संख्या आहेत वर्तुळात? आपल्याला ते शोधायचे आहे. वर्तुळात आहेत फक्त वर्तुळात असणारे 4 5 आणि 3. 1 2 3
संख्या आहेत आणि आयतामध्ये आहेत. या अशा आयतामध्ये असणाऱ्या संख्या आहेत 1 आणि 2. फक्त आयतामध्ये असणाऱ्या दोनच संख्या आहेत. या 3 आहेत म्हणजे 1 ने या वर्तुळामध्ये संख्या जास्त आहे. मग पर्याय क्रमांक 3 1 ने जास्त आहे. 37वा प्रश्न, त्रिकोणात आणि वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता? त्रिकोणात पण आहे आणि वर्तुळात पण आहे, तो आहे 7. ड पर्याय फक्त ड पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 38वा प्रश्न, कड्यावरून 2 दगड गडगडत पडले या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते? याच्यामध्ये न हे अक्षर एक वेळास आले. ड हे अक्षर 1 2 3 4 5 वेळेस आले. ग हे अक्षर 1 2 दोनदाच 3 वेळेस आले आणि द हे अक्षर 1 2 दोनदाच आले. म्हणजे सर्वात जास्त वापरले गेलेले अक्षर आहे ड पर्याय क्रमांक 2. प्रश्न 39 व 40 साठी सूचना, खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा हे रेषा दिलेल्या असतात म्हणजे ही प्रतिमा ही अशी होऊन ही अशी होणार असते, इकडच्या बाजूला जाणार असते. म्हणजे हा भाग आपला पुढे येणार आहे, हा वरती गेलेला, आणि दिशा फक्त दिशा इकडची डावीची उजवी होणार अशी आणि खालची बाजू वरती येणार असं ही आकृती दिसणार आहे. ही इकडं वरती गेलेलं आणि इकडं आहे तर हे इकडं होणार फक्त आणि हे सेम तसंच राहणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 ही आकृती या आकृतीच्या आरशातील प्रतिमा होईल. पुढचा आहे 40वा प्रश्न, ही आकृती आहे, याच्यातली आरशातली प्रतिकृती आपल्याला हे 4 मधून शोधायची आहे. मग हे इकडं रेषा आहेत, हा 9 हा इकडं तोंड आहे, तर हा इकडं आहे, तर ही दिशा बदलल्यावर हा इकडं होईल. म्हणजे जागा बदलत नाही. हा 9 ह्या शेवटी आहे म्हणजे हा पहिला दिसणार. हा 9 इकडं तोंड आहे तर तो इकडं होणार. म्हणजे हे 9 नंतर 6 इकडं आहे तर तो इकडं होणार, इकडं तोंड होणार. म्हणजे हा असा होणार. या 9 एकाचं इकडं तोंड आहे तर ते इकडं होणार. म्हणजे हे याची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 41, विनोद आजारी असल्यामुळे 25 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत शाळेत आला नाही, तर विनोद किती दिवस गैरहजर होता? पहा, ऑगस्ट महिना हा 30 दिवसांचा महिना असतो. मग 25 ऑगस्ट पासून आला नाही, मग 25 26 27 28 29 30 हे 6 दिवस आणि हे 13 दिवस, 13 आणि 6 दिवस म्हणजे 19 दिवस तो शाळेत आला नाही. पर्याय क्रमांक 2. पहा, ही आपल्याला संख्या दिल्यात. या संख्या मालिकेत 5 पूर्वी लगेच 3 हा अंक किती वेळा आला आहे? 5 वेळेस त्यांनी काय सांगितले? या संख्या मालिकेत 5 पूर्वी लगेच 3 हा अंक किती वेळा आला आहे? पहा, मग 5 पूर्वी लगेच 3 पूर्वी म्हणजे आधी 5च्या अगोदर. 5 कुठं आहे? ह्याच्या अगोदर इथे 2 आलाय. पुढे कुठं 5 आहे? इथे 3 आलाय. मग 1 इथं 5 आहे, इथे 1 आलाय परंतु हे येणार नाही. नंतर इथं 5 आलाय त्याच्यापूर्वी 3 आलाय म्हणजे 2. इथं 5 आलाय त्याच्यापूर्वी 3 आहे म्हणजे 3 आणि इथं 5 आलाय याच्यापूर्वी 6 येणार नाही, मग 3 वेळा आलाय म्हणजे ते आहे पर्याय क्रमांक 4. उत्तर आहे 3. पुढे आहे प्रश्न 43, राम उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे दोनदा काटकोनात वळला तर त्याच्या समोरील दिशा कोणती? पहा, अशा प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात ती आकृती तयार करायची असते. पहा, त्यांनी सांगितले राम उगवता सूर्य पाहत होता. उगवता सूर्याकडे तोंड करून उभं राहिलं तर ही असते पूर्व दिशा.
हा राम इथे उभा राहिला तर तो डावीकडे दोनदा काटकोनात वळला, तर याच्यामध्ये हा त्याचा उजवा भाग आणि हा डावा हात. डावीकडे वळला म्हणजे डाव्या हाताला वळला. डावीकडे दोनदा काटकोनात वळला. हा डावीकडे इकडे गेला, नंतर परत हा गेला काटकोनात म्हणजे हा ही आडवी रेषा सरळ आणि त्याला जोडून उभी रेषा, हा झाला काटकोन. परत दोनदा तो वळलेला आहे काटकोनात. पहा मग परत असं आणि असं, परत डावीकडे, परत इकडचा भाग डावा, परत असा वळून परत असा, म्हणजे त्याचं तोंड हे इकडं होतं पूर्वेकडं, त्याचं आता खालच्या बाजूला झालं. मग पूर्वच्या पुढची दिशा आहे पश्चिम, मग पूर्वच्या एकदम पुढची दिशा असते पश्चिम, मग पूर्व पश्चिम, त्याचं तोंड कुठे जाईल तर पश्चिम दिशेला जाईल. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे 44वा प्रश्न. ग न संक या अंकापासून तयार होणाऱ्या शब्दाचे सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर कोणते? याच्यापासून आपल्याला संगणक हा शब्द तयार होईल. संगणक काय विचारले आपल्याला? तयार होणाऱ्या शब्दाचे सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर कोणते? सुरुवातीपासूनचे दुसरं आहे, पहिलं हे आणि दुसरं हे ग. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 45 ते 49 साठी सूचना. खालील गटात न बसणारे पद ओळखा. 45वा प्रश्न. किनारा, रस्ता, मार्ग आणि पथ. रस्ता, मार्ग आणि पथ हे समानार्थी शब्द आहे. रस्त्यालाच मार्ग, पथ म्हणतात, परंतु किनारा हा यांचा समानार्थी शब्द नाही. मग वेगळा शब्द पद आहे. पर्याय क्रमांक 1 किनारा. 46वा प्रश्न. 29, 37, 83 आणि 47 याच्यामधला आपल्याला वेगळा असा गटात न बसणारं पद शोधायचं आहे. हा याच्यामध्ये 29 हे पद आहे. या दोन अंकांची जर बेरीज केली 9, 10 आणि 11 येते. याची बेरीज केली तर 9, 10, 7 आणि 3 10च येते. इथं 8 आणि 3 यांची बेरीज केली तर 8, 9, 10, 11 येते. आणि 7 आणि 4 ची बेरीज केली तर 7 नंतर 8, 9, 10 आणि 11 येते. परंतु फक्त 37 या दोन अंकांची बेरीज ही 10 येते. मग वेगळा पद आहे. पर्याय क्रमांक 2 37. पुढे आहे 47वा प्रश्न. ही आकृती दिली आहे, त्याच्यापेक्षा ह्या 3 आकृत्या सारख्या आल्या पाहिजे आणि एक वेगळी असणार आहे. हीच आकृती इथे आहे, हीच आकृती इथे आहे, परंतु फक्त दिशा बदललेली आहे. परंतु या 2 नंबरच्या आकृतीमध्ये हे इकडचं हा चौकोन केलाय तो खाली येऊन याची ही रेषा कट केलेली आहे, म्हणजे ही वेगळी आकृती आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 48वा प्रश्न. मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड आणि मोबाईल. वेगळा शब्द. मॉनिटर, प्रिंटर आणि कीबोर्ड हे कॉम्प्युटरचे भाग आहेत, परंतु मोबाईल हा कॉम्प्युटरचा पार्ट नाही आहे, म्हणून मोबाईल हा वेगळा. पर्याय क्रमांक 4. 49. पहा इथं 320, 123, 113 आणि 104 याच्यामध्ये आपल्याला वेगळा शोधायला सांगितलाय. वेगळं पद शोधायला सांगितलं, वेगळी संख्या. यामध्ये पण तसंच आहे. आपण जर अंकांची बेरीज केली 3 आणि 2 5 अधिक 0 5. इथं 3 आणि 2 5 आणि 6 होते. इथे 3 आणि 1 4 आणि 1 5 5च बेरीज होते. तिन्ही पण अंकाची 1 अधिक 0 1, 1 आणि 4 5 5च होते. परंतु 1 2 3 123 या संख्यांची बेरीज होते 6, म्हणून हा वेगळं पद आहे. पहा 50वा प्रश्न. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायातून शोधा. पहा पहिल्या आकृतीमध्ये हा एक चौरस आहे, चौकोन आहे, मध्ये एक रेषा, 2 रेषांच्या मध्ये टिंब आहे. दुसऱ्या याच्यामध्ये वरती एक रेषा वाढली
खाली एकच रेषा आहे. तिसऱ्या याच्यामध्ये खाली 2 वरती 2 रेषा झाल्या. म्हणजे पहिली वरची रेषा वाढते, नंतर खालची. मग इथे काय येईल आपल्याला ते विचारलंय. मग वरच्या 2 खालच्या 2 रेषा तेच येतील, परंतु खालची रेष मारून झाली, 2 समान झाल्या. मग आता वरती एक रेष आपली वाढणार आहे. वरती 3 रेषा टिंब आणि 2 रेषा असं आपलं उत्तर असणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक वरती 3 रेषा टिंब आणि खाली 2 रेषा. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 51 व 52 साठी सूचना. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. पहा, प्रश्न आकृती ही आहे. 1, 2 आणि 3 असे गोल एकात एक आहेत. पहा, ते आहेत. याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. सारखी दिसली पाहिजे, सारखं एकदम बारीक निरीक्षण करायचं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 52. 52 ही आकृती आपल्याला पाहायची आहे. त्यात आपल्याला उत्तर सारखी दिसणारी सेम अशी आकृती आपल्याला शोधायची आहे. ती आहे, इथं पहा, इथं मध्ये त्रिकोण, बाजूनी गोल आणि इथं टिंब, इथे टिंब आणि इकडे टिंब, अशी सेम अशी आकृती कोणती आहे तर ती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पर्याय क्रमांक 1. 53वा प्रश्न आहे. जतीन सायकलवरून घरी जाताना सायकलचा धक्का लागून एक नागरिक जखमी झाला तर जतीनने काय करावे? अ. पोलीस येईपर्यंत वाट बघावी. जो जखमी झालेला आहे पोलीस येईपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही. ब आहे अपघाताच्या भानगडीत न पडता आपल्या वाटेने निघून जावे. त्याच्या सायकलच्या खाली त्याचा अपघात झाला आहे, तो सोडून जातो, हे पण चांगलं नाही. दुसरा आहे जखमीला त्वरित जवळच्या रुग्णालयात न्यावे. हे आपण करणार आहोत. त्या नागरिकाशी भांडण करावे. त्याला जखम झाली आहे, त्याच्याशी भांडण करून काही फायदा नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. फक्त क योग्य. पुढे आहे पुढचा प्रश्न. पुढील प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. पहा, 3, 8, 18 आणि 38. पहा, इथं 3 आणि 8 याच्यामध्ये अंतर आहे 5. 3 नंतर 5 मोजले तर 8 येतात. मग इथे 5 आणि 8 नंतर 10 मोजले तर 18 येतात. मग इथे 5, इथे 10, इथं अंतर होतं 10 नंतर 20. हे 20च अंतर आहे. 20 आणि मग इथे येईल 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 दुणे 40. मग 38च्या पुढे 40 ने वाढणारी संख्या. 38 नंतर 10 घेतले 48, परत 20 घेतले 58, 30 घेतले 68 आणि 40 घेतले 78. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 78. पुढे आहे प्रश्न 55 ते 59 साठी सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा. पहा, यासारख्या प्रश्नामध्ये पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध असतो आणि तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या शब्दामध्ये असतो. पहा, माकडचा खेळ करणाऱ्याला आपण मदारी म्हणतो, तर कशाचा खेळ करणाऱ्याला आपण गारुडी म्हणतो, तर अस्वलाचा खेळ करणाऱ्याला आपण गारुडी म्हणत असतो. 56वा प्रश्न आहे 51, 81. तर क्वेश्चन कशाशी 64 हे विचारले आहे. पहा, 54शी 81 आणि इथं प्रश्न दिलेला 64 कशाशी, तर ते आहे पर्याय क्रमांक 28. आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर 28.
57वा प्रश्न आहे, माणूस घरात राहतो तो घोड्याच्या घराला काय म्हणतात? त्याला म्हणतात तबेला. पुढे आहे 58वा प्रश्न, 24 × 8 तर 52 किती? तर यामध्ये पहा, 2 यांची जर गुणाकार केला 4 दुणे 8 ते येईल. इथं 5 दुणे 10. पर्याय क्रमांक 1. पहा 59वा प्रश्न आहे, 2 गोल एकत्र केले तर हा 2 अर्धगोल एकत्र केले तर हा वर्तुळ तयार झाला. जर हे 2 एकत्र केले तर पूर्ण हा असा एक त्रिकोण तयार होईल. तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्न 60वा, नलिनी, कामिनी, मोहिनी आणि मालती कॅरम खेळायला बसल्या. नलिनीच्या डावीकडे कामिनीच्या उजवीकडे मालती बसली असून कामिनीच्या डावीकडे मोहिनी बसली आहे. तर मालतीच्या समोर कोण बसले आहे? पहा, यामध्ये प्रथम आपल्याला खून करून समजून घ्यायचं आहे. काय सांगितलं त्यांनी? नलिनीच्या डावीकडे कॅरम खेळायला बसलेले आहेत, म्हणजे चौकोन आपण तो बसवत असतो. इथे नलिनी आहे. नलिनीच्या डावीकडे, नलिनीचा हा उजवा हात, इकडे डावीकडे इकडे कोण बसलंय? कामिनीच्या उजवीकडे ही डावीकडे आणि कामिनीच्या उजवीकडे ही इकडे तोंड करून बसली. ही इथं कामिनी बसली असेल, तिच्या उजव्या बाजूला मालती. यामध्ये इथे नलिनी बसली आहे, मग तिचा हा उजवा हात हा डावीकडे म्हणजे डावा हाताला कोण बसला आहे? आणि कामिनीच्या उजवीकडे ही कामिनी इथं आहे. ती जर इकडे तोंड करून बसली तर तिचा उजवा हात इकडे येईल, म्हणजे नलिनीच्या डावीकडे आणि कामिनीच्या उजवीकडे ही मालती बसली असून डावीकडे कामिनी इकडे तोंड करून बसली, इकडे उजवा हात येईल, इकडे डावा हाताला ही मोहिनी बसलेली आहे. मग तर मालतीच्या समोर कोण बसले आहे? यात कॅरम मध्ये याच्या पुढं हा असतो, याच्या पुढे हा बसतो. मग मालतीच्या पुढे कोण बसलेला आहे? मोहिनी बसलेली आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, एका सरळ रेषेत 39 खांब रोवल्यास मधल्या खांबाचा क्रमांक कितवा येईल? पहा, असे जर रेषेत 39 खांब रोवले, 39 त्याचा 39चा निम्मा भाग, तर मधल्या खांबाचा क्रमांक किती येईल? मग 39 हे मधोमध येतात, इकडं 19, इकडे 19 दुणे 38 आणि हा मधला 39. 19 38 आणि मधला हा 39वा नंबर येईल. मग हे 19 झाल्यानंतर काय सांगितलं त्यांनी? मधला खांबाचा क्रमांक किती? मधला खांब आहे हा, हे 19 झाले इकडचे 19 आणि हा मग कितवा येईल? 19 नंतर 20वा नंबर येईल. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 62वा प्रश्न आहे, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल? पहा, इथं अशा प्रकारच्या चिन्हामध्ये आपण काय करणार आहोत? पहा, त्रिकोणाला आपण 1 म्हणू, ह्या चौकोनाला आपण 2 म्हणू आणि हा गोलाला आपण 3 म्हणू. आणि याच्यानुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. मग पहिलं काय? हे त्रिकोण म्हणजे 1 2 आणि 3 असा क्रम आहे. पुढे तो क्रम झाला, वर्तुळा आपण काय म्हटलंय? 3 2 आणि 1 म्हणजे 1 2 3, परत 3 2 1 असं उलटला. परत आपल्याला पुढे तसाच क्रम कंटिन्यू ठेवावा लागेल. 1 2 3 म्हणजे 1 ला आपण काय घेतलंय? त्रिकोण 1 2 आणि 3 म्हणजे बरोबर आहे 1 2 3. आणि पुढचा येईल परत 3 2 1 म्हणजे
3 नंबरला आपण घेतलंय वर्तुळ, 3, 2, 1. 3 नंबरला आपण घेतलंय वर्तुळ, 2 नंबरला घेतलाय हा चौकोन आणि शेवटी घेतला त्रिकोण. 3, 2, 1. हे कोणत्या पर्यायामध्ये आहे? वर्तुळ असं हा आयत आपलं चौकोन आणि त्रिकोण हे कोणत्या याच्यात आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 63 व 64 साठी सूचना. दिलेल्या प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. पहा, पाण्यामध्ये आपण आरशामध्ये इकडं जाते ती आकृती, परंतु याच्यामध्ये पाण्यामध्ये वरून हा भाग डायरेक्ट असा खाली येतो, म्हणजे खालचा भाग वरती येतो आणि वरचा भाग खाली जातो. दिशा बदलत नाही, फक्त वरचा भाग हा खाली जातो आणि खालचा भाग वरती येतो. म्हणजे हे आहे, हा झेड आहे. खालून आपण हा पहिला भाग दिसेल आपल्याला, मग हा इकडे गेलेला हा आणि एफ हा उलटा होणार आहे इकडं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे 64वा प्रश्न. आपल्याला ही पाण्यातली आकृती करायची. इथं गोल आणि चौकोन हे खाली येणार, हे वरती आहे, हे खाली येणार आणि हे खालचा भाग वरती दिसणार, म्हणजे भरलेला चौकोन आणि इकडं गोल आहे. अशी आकृती कोणती आहे? भरलेला चौकोन आणि गोल हे वरती दिसणार आणि हे खाली दिसणार. सेम तसंच इकडं चौकोन आहे, इकडं हा रिकामा गोल इकडच्या साईडला आहे, म्हणजे हे भरलेला चौकोन ते वरती जाणार आणि रिकामा खाली येणार. ती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक. प्रश्न 65. खालीलपैकी योग्य कृती कोणाची? मंदा आपल्या मैत्रिणीच्या खोड्या काढते, ही योग्य कृती नाही. गणेश मित्रांच्या वह्यांची पाने फाडतो, हे पण योग्य कृती नाही. निखिल शाळेतील झाडांना पाणी घालतो, हे योग्य आहे, पाणी घालायला पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. संदीप मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डवर गाणी लावतो, हे पण चुकीचं आहे. बरोबर कृती कोणती आहे? कृती क्रमांक क. निखिल शाळेतील झाडांना पाणी घालतो, ते आहे फक्त क बरोबर. मग पर्याय क्रमांक 3. 66 वा प्रश्न. फोटोतील व्यक्तीकडे पाहून राम म्हणाला, याची आई ही माझ्या आईची सासू आहे, तर मोठ्या फोटोतील व्यक्ती रामची कोण? राम म्हणाला, याची आई माझ्या आईची सासू आहे. याची आई माझ्या आईची सासू म्हणजे माझी ती कोण झाली? आजी. तर फोटोतील व्यक्ती रामची कोण आहे? राम म्हणाला, याची आई ही माझ्या आईची सासू आहे, म्हणजे रामची ती आजी आहे. मग आजीचा मुलगा म्हणजे आपल्या वडिलांचा भाऊ, म्हणजे तो त्याचा कोण लागेल? चुलता. पुढे आहे 67वा प्रश्न. सौरभ हा ऋषालीपेक्षा मोठा आहे, हे हा प्रमिलापेक्षा मोठा असून ऋषालीपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण? अशा वेळेस आपण टिक मार्क करून घ्यायची आहे, त्याच्याद्वारे आपल्याला ते समजणार आहे. पाहित आहे सौरभ हा ऋषालीपेक्षा मोठा आहे आणि ऋषाली त्याच्यापेक्षा बारीक आहे, इथं लिहू आपण ऋषाली. हेमंत हा प्रमिलापेक्षा मोठा असून ऋषालीपेक्षा लहान आहे. हेमंत हा प्रमिलापेक्षा मोठा आहे, परंतु ऋषालीपेक्षा लहान आहे. मग आपल्याला ही ऋषाली आहे, याच्यापेक्षा हा प्रमिलापेक्षा मोठा आहे. हेमंत हा प्रमिलापेक्षा मोठा असून ऋषालीपेक्षा लहान आहे. हा ऋषालीपेक्षा लहान आहे हेमंत, परंतु कोणापेक्षा मोठा आहे? प्रमिलापेक्षा मोठा आहे म्हटल्यावर याच्यापेक्षा पण लहान आहे ही प्रमिला. मग विचारले तर सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान आहे प्रमिला. पर्याय क्रमांक 4. अक्षत हा अस्मिताचा लहान भाऊ आहे. अस्मिता आणि अक्षत यांच्या वयात 8 वर्षाचा फरक आहे. त्यांच्या वयाची बेरीज 40 असेल तर दोघांचे अनुक्रमे वय किती? पहा, वय काढताना एकदम सोपं आहे. आपण अक्षत हा अस्मिताचा लहान भाऊ आहे, म्हणजे अस्मिता मोठी आहे, अक्षत तिच्यापेक्षा
लहान भाऊ असल्यामुळे त्यांच्या वयातील अंतर 8 आहे. म्हणजे 8 वर्षाने हा अक्षत अस्मितापेक्षा लहान आहे. मग आपण जर याच्यामध्ये आपण अक्षतचे वय आपण घेतले वय x, तर अस्मिताचे वय काय येईल? वय येईल याचे x आहे अक्षतचे, परंतु अस्मिता त्याच्यापेक्षा 8 वर्षाने मोठी आहे. मग x अधिक 8 यापेक्षा 8 ने जास्त हे अस्मिताचे वय असेल. आणि काय सांगितलंय? त्यांच्या वयाची बेरीज 40 असेल तर दोघांचे अनुक्रमे वय किती? त्या दोघांची बेरीज वयाची, याचा आहे x आणि याचा आहे x अधिक 8. मग त्या दोघांच्या वयाची बेरीज x अधिक 8 बरोबर दोघांच्या वयाची बेरीज केली तर ती होते 40. तर आपल्याला हे समीकरण सोडून घ्यावं लागेल. पहिलं x आणि x झाले 2x अधिक 8 बरोबर 40. मग 2x हे 8 इकडं अधिक होते, इकडे गेले बरोबरच्या चिन्हाच्या पुढे, तर हे वजा झाले. मग 40 वजा 8, 2x 40 मधून 8 गेले, राहिले 32. मग x बरोबर 32 भागिले 2. एक राहिला, वरून घेतला 2, बेसक 12. मग x बरोबर 16. आपल्याला काय विचारलंय? तर x हे आपण काय मानलं होतं? अक्षितचं वय झालं हे 16. अक्षितचं वय झालं 16. मग अस्मिता त्याच्यापेक्षा 8 वर्षाने मोठी आहे. मग x मध्ये 8 मिळवले ते झाले, x मध्ये 8 मिळवलेत. मग 16 मध्ये x ची किंमत निघली आपली 16. तर x मध्ये 8 मिळवले तर आपल्याला अस्मिताचे वय निघणार आहे. 16 मध्ये 8 मिळवले 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24. मग अक्षितचं वय 16 आणि अस्मिताचं वय 24 आहे. 16 आणि 24 ते आहे 24 वर्ष व 16 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 1, 2 बरोबर 4, 3 बरोबर 9, 4 बरोबर 16 असे लिहितात. तर या सांकेतिक भाषेत 3 बरोबर 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 4 बरोबर किती? पहा, इथं आपण हे लिहिताना आपल्याला आधी समीकरण लिहून घ्यायचंय. दिलेलं 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 4. तर इथे आपण 3 बरोबर किती घेतलंय? 9, 2 बरोबर घेतले 4, 5 बरोबर दिलेले नाहीत म्हटल्यावर ते 5 जसेच तसे, आणि वजा 4 बरोबर घेतले 16. पहा, ही पदावलीमध्ये आपण गुणाकार आधी करणार. 9 चौक 36 अधिक 5 वजा 16 अधिक आणि वजाबाकी असतं, बेरीज आणि वजाबाकी. त्यावेळेस बेरीज आपण करून घेतो. 36 आणि 5 41 वजा 16. तर 41 मधून 16 वजा केले तर ते 20 नंतरचे ते 21 आणि हे 4, म्हणजे उत्तर येईल 25. ते आहे पर्याय क्रमांक 25. परंतु आपल्या 2 ला काय म्हटलंय आपण? इथं 2 ला म्हटलंय 4 आणि 5 ला 5च म्हटलंय. 2 ला आपण 4 म्हटले, 5 ला 5च म्हटलंय. मग उत्तर येईल 45. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 70 व 71 साठी. सूचना: एका सांकेतिक भाषेत अक्षराखाली खालीलप्रमाणे चिन्हे वापरतात. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. पहा, याच्यात आपल्याला अक्षर दिलेत आणि त्याचे चिन्ह दिलेत. आपल्याला
प्रश्न दिलाय 17वा. वरील सांकेतिक भाषेत वन हा शब्द कसा लिहितात? मग व ला काय उभी रेष आणि न ला काय म्हणतात? स्टार. उभी रेष आणि स्टार. वन, व, उभी रेष आणि स्टार. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा आहे 71वा प्रश्न. वरील सांकेतिक भाषेत घर या अर्थाचा शब्द कसा लिहिणार? घर म्हणजे सदन. मग घरला सदन म्हणतात. स म्हणजे भरलेला वर्तुळ, नंतर द चौकोन आणि न म्हणजे स्टार. पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 72. दिलेल्या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या ओळखा. पुढे आहे 13, 11, 7 आणि 3. याच्यामध्ये आपल्याला पहा 11 मधून 5 वजा केले, इथं 11, नंतर 2, नंतर 12 आणि 13. 2 यामध्ये 13 मधून 2 वजा केले तर 11 होतात. 7 मधून 2 वजा केले तर राहतील 5. पर्याय क्रमांक 1. पुढचा 73वा प्रश्न आहे. सोबतच्या चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? पहा इथे 3 अधिक 6 बरोबर 9, 10 अधिक 20 बरोबर 30 आणि 7 मध्ये किती मिळवल्यावर 21 होतील? तर ते 14. 7 अधिक 14 बरोबर 21. पर्याय क्रमांक 3. 74वा प्रश्न आहे. सन 16 ची सुरुवात शुक्रवारने झाली तर 2016 या वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येतो? पहा याच्यामध्ये वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी. 1 जानेवारीला शुक्रवार होता. नंतर प्रजासत्ताक दिन विचारलाय. प्रजासत्ताक दिन येतो 26 तारखेला, 26 जानेवारी. परत त्याला शुक्रवार आहे. प्रत्येक एक वार हा 7 आठवड्याचे 7 वार असतात. मग ह्या दोघांच्यात अंतर आहे 25 दिवस. 25 ला जर 7 ने आठवड्याचे वार असतात 7, 25 ला 7 ने भागलं तर 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 रे 21. 25 मधून 21 गेले, राहिले 4. म्हणजे 7 एके 7, 3 आठवडे पूर्ण झाले आणि पुढं 4 दिवस राहिले. म्हणजे 3 आठवडे पूर्ण झाल्यानंतर पुढं म्हणजे पुढं शुक्रवारच्या पुढे आपल्याला 4 दिवस पुढे जावं लागेल. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. परत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी येईल मंगळवार. पर्याय क्रमांक 2. 75वा प्रश्न आहे. रमेश त्याच्या घरापासून शाळेच्या ठिकाणी पोहोचला तर या प्रवासात रमेश किती वेळा त्याच्या उजव्या हाताला वळला? पहा इकडून तोंड करून आपण इकडे बाण केला, इकडे चाललं तर खालच्या बाजूला हा उजवा भाग 1 वेळा वळला. परत इकडे तोंड करून खाली तोंड करून चालला तर इकडे डावी भाग होती, हे येणार नाही. परत हा डाव्या भागा वळला. परंतु परत वरती गेल्यावर हे 2, इथे 1, इथे 2, परत गेल्यावर हा उजव्या हातालाच वळला, हे 3. नंतर खाली येऊन परत हा डाव्या हाताला, परत हे डाव्या हाताला आणि इकडं उजव्या हाताला 4 आणि हे 5 आणि 6. अशा प्रकारे हा 1, 2, 3, 4, 5 आणि इथं 6. हा उजव्या हाताला 1. अशा प्रकारे 6 ठिकाणी तो वळला. पर्याय क्रमांक 6.